जगात कोणकोणत्या घटना घडल्या आणि घडणार आहेत हे अगदी अचूकपणे पवित्र शास्त्रात देवाने त्याच्या वचनात अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून दानियल आणि त्याने केलेली भविष्यवाण्या ह्या आजच्या काळाला फार महत्त्वाच्या आणि लागू आहेत. दानियलाचं पुस्तक हे प्रत्येक विश्वासणाऱ्याने, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आणि सेवकाने स्टडी करणं, अभ्यास करणं आणि ह्या काळामध्ये त्याच्यावर उपदेश करणं गरजेचं आहे. कारण जे काही झालेलं, घडणारं आणि घडत असलेलं हे अचूकपणे त्याच्या वचनात देवाने प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून दानियलाचा अभ्यास करीत असताना आता आपण 8व्या अध्यायाच्या 14व्या वचनात पोहोचलेलो आहोत. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे अँटिओकस आणि ख्रिस्त विरोधी. आणि शास्त्रभाग आहे दानियल 8:9-14. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे अँटिओकस आणि ख्रिस्त विरोधी. आणि शास्त्रभाग आहे दानियल 8 आणि वचन 9-14. आता आजकाल आपण बरेच लोकांना, बरेच विश्वासाऱ्यांना ख्रिस्त विरोधाबद्दल ऐकताना आणि ख्रिस्त विरोधाबद्दलचे उपदेश ऐकत आहोत. आणि वेगवेगळ्या लोकांनी त्यांचा वेगवेगळा तर्क, अंदाज व्यक्त केलेला आहे. यूट्यूबवर आपण वेगवेगळ्या लोकांचे मतं, वेगवेगळे संदेश आपण पाहतो, ऐकतो. परंतु दानियलाच्या 8व्या अध्यायामध्ये ख्रिस्त विरोधाच्या आगमनाबद्दल, येण्याबद्दल स्पष्टपणे सांगितलेलं आहे. दानियल 8मध्ये 3 लोकांचा उल्लेख आहे. 2 व्यक्ती जे इतिहासात पूर्वी होऊन गेले आणि एक व्यक्ती जो येणार आहे, प्रगट होणार आहे. आणि ह्या अध्यायामधले हे 3 व्यक्ती हे कोण हे समजणं गरजेचं आहे. दानियल 8 आणि याच्या 5व्या वचनात बघा. 5व्या वचनामध्ये त्या पहिल्या व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे. दानियल 8 आणि वचन 5मध्ये असं लिहिलेलं आहे. तो म्हणतो की मी विचार करीत असता पहा, पश्चिम दिशेहून एक बकरा सर्व पृथ्वी आक्रमून आला. येताना त्याने जमिनीस पाय लावला नाही. त्या बकऱ्याच्या डोळ्यांच्या मधोमध ठळक शिंग होते. आता आपण कालच्या संदेशात पाहिलं की हा बकरा म्हणजे ग्रीसचं साम्राज्य, ग्रीसची महासत्ता ही होती. आणि याच्या मधोमध एक ठळक शिंग असं होतं असं म्हटलेलं आहे. आणि ते ठळक मजबूत शिंग म्हणजे ग्रीसचा तो सम्राट अलेक्झांडर द ग्रेट याच्याविषयीची ती भविष्यवाणी आहे. येणारा जो ख्रिस्त विरोधी, त्याचं सामर्थ्य ह्या व्यक्तीवरून, अलेक्झांडर किंवा सिकंदर बादशाह याच्यावरून आपल्याला दिसून येतं. दुसऱ्या व्यक्तीचा उल्लेख 9व्या वचनात आहे. दानियल 8 आणि वचन 9 या ठिकाणी दानियल असं लिहितो, त्यातल्या एका शिंगातून एक लहान शिंग निघाले. त्याची वृद्धी दक्षिणेस, पूर्वेस व त्या प्रभावित देशाकडे पराकाष्ठेची झाली. तर या 9व्या वचनामध्ये आपण वाचतो लहान शिंग. 5व्या वचनात होतो ठळक शिंग म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट, ग्रीसचा बादशाह, सम्राट. आणि 9व्या वचनामध्ये आपण वाचतो की एक लहान शिंग म्हणजे ग्रीसच्या साम्राज्यातून अलेक्झांडर बादशाह, सम्राट जो होऊन गेला, त्याच्यातून एक लहान शिंग निघालेले. आता हा जो सम्राट, हा जो महासत्तेचा अलेक्झांडर हा सम्राट होऊन गेला, त्याच्याबद्दल 4 भविष्यवाण्या त्याच्याबद्दल आणि त्याच्या साम्राज्याबद्दल शास्त्रात सांगितलेल्या आहेत. 5वं वचन बघा, दानियल 8 आणि वचन 5 त्याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे. पश्चिम दिशेहून एक बकरा सर्व पृथ्वीवर आक्रमून आला. म्हणजे सर्व पृथ्वीवरील देश, भाषा आणि लोक यांना त्याने जिंकलं. येताना त्याने जमिनीस पाय लावला नाही. म्हणजे इतक्या चपळ रीतीने, इतक्या क्विक, इतक्या त्वरित त्याने हे सर्व जिंकलेलं आहे.
आणि मग पुढं लिहिलं की येताना त्याने जमिनीस पाय लावला नाही, त्या बकऱ्याच्या डोळ्याच्या मधोमध एक ठळक शिंग असं होतं. तर पहिली गोष्ट, पहिली भविष्यवाणी ह्या ग्रीसच्या बादशहाबद्दल, अलेक्झांडरबद्दल ही आहे की त्याने चपळतेने जगातील वेगवेगळे देश आणि राष्ट्र हे काबीज केले. शास्त्रात 5व्या वचनात सांगितलं की त्याने जमिनीला पाय लावला नाही. म्हणजे इतक्या वेगाने, इतक्या तत्परतेने त्याने हे देश जिंकले. आणि इतिहासात जर आपण वाचलं तर आपण पाहतो की 12 वर्षाच्या कालावधीत, फक्त 12 वर्षात अलेक्झांडर द ग्रेटने बहुतांश जगावर ताबा मिळवला. किती विशेष आहे नाही का? किती तंतोतंत शास्त्रात खरं लिहिलेलं आहे नाही का? आणि जे लिहिलेलं होतं ते पूर्ण झालं. वयाच्या 33व्या वर्षी अलेक्झांडर द ग्रेट हा जागतिक ख्यातीचा सम्राट, एक महासम्राट असा झाला. वर्ल्ड रूलर ऑफ अ वर्ल्ड एम्पायर, वयाच्या 33व्या वर्षी. आता पवित्र शास्त्रात शिंग म्हणजे राजाचं किंवा एका राष्ट्राचं प्रतीक आहे. आता अलेक्झांडर बादशाह, अलेक्झांडर द ग्रेट हा मॅसेडॉनचा फिलिप ह्या राजाचा राजपुत्र होता. तर पहिली भविष्यवाणी त्याच्याबद्दल जी केलेली आहे, 4 भविष्यवाण्यापैकी पहिली भविष्यवाणी हे की त्याने जगातील बहुतांश देशावर, जगावर ताबा मिळवला. दुसरी भविष्यवाणी आपण वाचतो वचन 6 आणि 7 मध्ये आहे. दानियल 8:7 आणि 8. मी पाहिले तो त्या एडक्याजवळ गेला व त्याने क्रोधाने खवळून त्या एडक्याला धडक मारली व त्याची दोन्ही शिंगे मोडून टाकली. आता हा एडका म्हणजे मेदी फारसी साम्राज्य हे आहे. आणि त्याला 2 शिंग होती. शिंग म्हणजे राजे किंवा सम्राट, आणि ते 2 शिंग मेदी फारस्यांचे म्हणजे मेदी आणि पारसी हे राजे. त्याने ते दोन्ही शिंगे मोडून टाकली. त्याच्यापुढे टिकाव धरण्याच्या त्या एडक्यास शक्ती नव्हती. त्या बकऱ्याने त्याला जमिनीवर पाडून तुडविले. त्या एडक्याला त्याच्या हातातून सोडविण्याचे कोणाला सामर्थ्य नव्हते. ग्रीसचे महासत्ता होऊन गेले त्याच्या अगोदर जी महासत्ता होती ती म्हणजे मेदी फारसी साम्राज्याची, मेडो पर्शियन एम्पायर. आणि ह्या बकऱ्याने ह्या एडक्याला धडक मारली, त्याचे ते दोन्ही शिंग मोडून टाकले आणि त्याला जमिनीवर पाडून त्याला तोडवलं. म्हणजे अलेक्झांडर, ग्रीसचा बादशाह, ग्रीसचा सम्राट अलेक्झांडर याने मेदी फारसी साम्राज्य हे मोडून काढलं, त्याच्यावर विजय मिळवला. इतिहास याला साक्षी आहे. पण जे इतिहासात घडलं ते अगोदरच देवाच्या वचनात दानिएलने त्याच्या भविष्यवाणीत सांगून ठेवलेलं होतं. म्हणून दुसरी भविष्यवाणी त्याच्याबद्दल ही होती, अलेक्झांडरबद्दल, की तो मेदी फारसी साम्राज्यांचा चुराडा करील, नष्ट करील, आणि ते पूर्ण झालेलं आहे. मेदी फारसी साम्राज्य त्याने नष्ट केलं. आता तिसरी भविष्यवाणी कोणती होती बघा, 8वं वचन, दानियल 8 आणि वचन 8. तो बकरा अतिप्रबळ झाला, तो बलिष्ठ झाला असता त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्याच ऐवजी त्याला 4 बाजूने 4 ठळक शिंगे फुटली. शास्त्रात लिहिले की तो बलवान झालेला असताना, बलिष्ठ झालेला असताना त्याचं ते मोठं शिंग हे मोडलं. आपल्याला माहिती की अलेक्झांडर हा महासत्तेचा एक महासम्राट होऊन गेला. पण ऐन ह्या विजयामध्ये, ज्यावेळेस तो विजयाच्या शिखरावर होता, जगाचा एक महासम्राट होऊन गेला होऊन झालेला असताना अचानक त्याचे मोठं शिंग मोडलं गेलं. शिंग हे शास्त्रात महासत्ता किंवा राजाचं प्रतीक आहे. आणि इतिहासात असं सांगितलेलं आहे की तो यशाच्या शिखरावर असताना, त्याने जगावर जय मिळवलेला असताना, ऐन जवानी तरुणपणे वयाच्या 33व्या वर्षी अलेक्झांडर द ग्रेटचा मृत्यू झाला. शास्त्रात सांगितलं आहे की तो बलवान झाला आणि त्याचे मोठे शिंग मोडले.
म्हणजे त्याची सत्ता ही मोडली गेली. आणि इतिहासात याचा पुरावा आहे की अलेक्झांडर बादशहाचा ग्रीक महासत्तेचं 4 विभागामध्ये 4 राज्यामध्ये विभाजन झाला. इतिहास याला पुरावा आहे की ग्रीसची महासत्ता अलेक्झांडरचं साम्राज्य त्याच्या मरणानंतर 4 राज्यामध्ये विभागलं गेलं. आणि तिसरी जी भविष्यवाणी त्याच्याबद्दल पूर्ण झाली ती हे की ऐन शिखरावर असताना, तो बलवान असताना ते शिंग मोडलं गेलं, म्हणजे त्याचा अचानक मृत्यू झाला. ही तिसरी भविष्यवाणी की वयाच्या 33व्या वर्षी तो मरण पावला. आणि चौथी भविष्यवाणी जी आपण वाचतो 8व्या वचनात ही की त्याचं राज्य 4 राज्यात विभागलं गेलं. 22व्या वचनात काय लिहिले बघा, दानियल 8 आणि 22. एक शिंग मोडून त्याच्या जागी 4 शिंगे निघाली. याचा अर्थ असा की त्या राज्यातून म्हणजे अलेक्झांडरच्या ग्रीसच्या साम्राज्यातून महासत्तेतून 4 राज्ये उद्भवतील. 4 राज्ये किंवा 4 सत्ता उद्भवतील. आणि इतिहासात जर आपण वाचलं तर त्याच्या मृत्यूनंतर, अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर 20 वर्षाच्या आत त्याचे जे 4 सेनापती होते, कॅसेंडर, वेसोविकस, सेल्युसस आणि टोलोमी, या 4 सेनापतींनी त्याच्या राज्याचं 4 भागामध्ये विभाजन केलं. बघा याच्यावरून काय समजतं? याच्यावर हे समजतं की ही जी भविष्यवाणी शास्त्रात दानियेलाच्या द्वारे केली, परमेश्वराने जी घडवली, जे हे ठीक शास्त्रात लिहिलेलं आहे ते इतिहासात पूर्ण झालेलं. हे इतिहासावरून तुम्ही चेक करू शकता. इतिहास जर तुम्ही अभ्यास केला, तुम्ही जर केलेला असेल तर तुम्हाला माहीत असेल की अलेक्झांडर बादशहाचं ग्रीक महासत्ता ही 4 भागात विभागली गेली. आणि मग 9व्या वचनात काय लिहिलं बघा, दानियल 8 आणि 9. त्यातल्या एका शिंगातून एक लहान शिंग निघाले. बघा त्या 4 शिंगातून, 4 राज्यातून एक लहान शिंग म्हणजे आणखी एक सत्ता, आणखी एक राजा त्याच्यातून निघाला. म्हणजे हे जे 4 जनरल, 4 सेनापती, 4 राज्य ज्याच्यावर सत्ता चालवित होते, त्यांच्यातून एक राजा निघाला. इतिहासामध्ये त्याला सेल्युसचं राज्य असं म्हटलेलं आहे, वचनं 9 ते 11. आणि हे सर्व इतिहासात याची नोंद आहे, सांगितलेलं आहे. तुम्ही हे चेक करू शकता. हे फर्स्ट अँड सेकंड मॅकेबीज नावाचे जे पुस्तकं आहेत, जे आपल्याला कॅथलिक बायबलमध्ये आढळतात, त्याच्यामध्ये सुद्धा याचा इतिहास नोंदवलेला आहे. त्याच्यामध्ये जुना करार संपल्यानंतर म्हणजे मलाकी आणि मत्तई, म्हणजे जुना करार संपल्यानंतर, मलाकीचं पुस्तक संपल्यानंतर मत्तईकृत शुभवर्तमान सुरू होतं. ह्याच्यामध्ये जवळजवळ 400 वर्षाचा इतिहास, 400 वर्षाचा कालावधी होऊन गेला. आणि या 400 वर्षाच्या कालावधीत काय झालं ते ह्या फर्स्ट अँड सेकंड मॅकेबीज नावाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्या 400 वर्षाच्या काळाला सायलेंट पिरियड किंवा शांत निवांत काळ असं म्हटलेलं आहे. आणि दानियेलाने 9व्या वचनात सांगितलं की त्या 4 राज्यातून एक लहानसं शिंग किंवा आणखी एक राजा निघाला, तो उदयास आला. आणि इतिहासात त्याचं नाव अँटिओकस एपिफनीस असं आहे. अँटिओकस या नावाचा अर्थ प्रगट झालेला देव. बघा म्हणजे तो स्वतःला देव समजत होता, देव मानत होता. आणि इतिहासच असं सांगतो की ज्यावेळेस त्याने एकामागून एक देश काबीज करायला सुरुवात केली, त्याला रोमच्या सैन्याने अडवलं. ज्यावेळेस तो मिसर देशावर चढाई करून मिसर देश कॅप्चर करणार होता, त्यावेळेस रोमच्या सैन्याने त्याला अडवलं. आणि म्हणून
संतापलेलं असताना, तो अस्वस्थ संतापलेला असताना त्या संतापाच्या, त्या रागाच्या भरात त्याने आणि त्याच्या सैन्याने इस्रायलात प्रवेश करून यरुशलेमवर चढाई केली. यरुशलेम शहराचा त्याने नाश केला. तेथील यहुद्यांचं मंदिर त्याने उद्ध्वस्त केलं. त्याने जवळजवळ 80,000 यहुद्यांचा वध केला. 40,000 यहुद्यांना त्याने काबीज करून नेला, गुलाम करून नेला. आणि त्याने यहुद्यांचं मंदिर, इस्रायलचं पवित्र मंदिर हे देखील भ्रष्ट केलं. त्याने जवळजवळ यहुदी धर्माचा नाश करण्याचा, त्याने नायनाट करण्याचा विडा उचललेला होता. आणि या सर्व गोष्टींची नोंद इतिहासात आणि पहिल्या आणि दुसऱ्या मॅकेबीजच्या पुस्तकात आहे. आता 11 वचन बघा, वचन 11. त्याच्या अगोदर आपण 10 वचन वाचू ह्या राजाचं वर्णन. त्याची वृद्धी आकाशापर्यंत होऊन त्या गणापैकी व त्या ताऱ्यांपैकी काहींना त्याने पृथ्वीवर, जमिनीवर पाडून तोडविले. एवढेच नव्हे तर त्या गणांच्या अधिपतीबरोबर तो स्पर्धा करू लागला. त्याला नित्य होत असलेले यज्ञभाग त्याने बंद केले. अधिपतींबरोबर तो लढला. नित्याचे जे होमबली देवाच्या मंदिरात होत होते, यरुशलेमच्या मंदिरात, ते त्याने बंद केले. आणि पुढं असं लिहिलं आहे की त्याने आणि त्याचे पवित्र स्थान, म्हणजे मंदिराचे पवित्र स्थान पाडून टाकले. इतिहासात याची नोंद आहे की अँटिओकस एपिफनीस नावाच्या राजाने इस्रायलचं मंदिर भ्रष्ट केलं, पाडून टाकलं. असंही लिहिलेलं आहे की त्याने त्या मंदिरात डुकरं कापले आणि त्यांचं रक्त त्या मंदिरात, त्या पवित्र वस्तूंवर शिंपडलं. इतका क्रूरतेने, इतक्या भ्रष्टतेने ह्या सम्राटाने ते मंदिर भ्रष्ट केलं. आता त्याचं दैवत होतं बेकस. आणि ह्या बेकस दैवताची हा अँटिओकस एपिफनीस हा सण किंवा उत्सव करत होता. आणि हा जो बेकस दैवत, हे दैवत चैन आणि द्राक्षरसाचं दैवत होतं. आणि ह्या अँटिओकस एपिफनीस नावाच्या राजाने हे जे लहान सिंग उद्भवलं, त्याने काय केलं की त्याने त्या मंदिराचं भ्रष्टीकरण केलं. तो शनी ग्रहाची किंवा शनी दैवताची भक्ती करत असे. त्याने परमेश्वराच्या मंदिरामध्ये, यहुद्यांच्या मंदिरामध्ये वेश्यांना आणलं आणि ते भ्रष्ट केलं. आता ह्या सर्व गोष्टी मी का सांगतो, कारण ह्या सर्व गोष्टीची इतिहासात नोंद आहे. आणि हे जे दानिएलाच्या पुस्तकात लिहिलं, हे तंतोतंत जे लिहिलं त्याच्याप्रमाणे इतिहासात घडलेलं आहे. किती विशेष आहे. शेकडो वर्षापूर्वी परमेश्वराने भविष्यवाणी केलेली होती. 13 वचन बघा. आता हे सर्व घडत असताना 13 वचनामध्ये काय लिहिलंय बघा. तेव्हा मी एका पवित्र पुरुषास बोलताना ऐकले. दुसरा एक पवित्र पुरुष त्या बोलणाऱ्यास म्हणाला, हा नित्याचा यज्ञ, त्याग, विध्वंसमूलक पातक, पवित्र स्थान व सैन्य ही पायाखाली तुडवणे, ह्या दृष्टांतात पाहिलेल्या गोष्टी कोठवर चालणार. म्हणजे प्रश्न आहे की हे देवाने का घडू दिलं, हे कोठवर घडणार, कोठवर घडलं. आणि मग 14व्या वचनामध्ये त्याचं उत्तर आहे की तो मला म्हणाला, 2300 दिवस त्यानंतर पवित्र स्थानाची शुद्धी होईल. 2300 दिवस म्हणजे देवाने मोजलेलं होतं. त्या दुष्ट राजाने, त्या लहानशा शिंगाने यहुद्यांचा नाश केला, मंदिराचा भ्रष्टीकरण केलं, यरुशलेम उद्ध्वस्त केला. परंतु हे सर्व घडण्यासाठी, हे सर्व देवाने होऊ दिलं, परंतु त्याने कालावधी नेमलेला होता 2300 दिवस. बघा, जे काही घडतं, जे काही जगामध्ये होऊ देतो, घडू देतो, त्याचं लक्ष असतं आणि त्याने कालावधी नेमलेला असतो.
त्याने दिवस नेमलेले असतात. किती विशेष आहे बघा. आणि ह्या सर्व करत असताना ह्या दुष्ट राजाचा शेवट इतिहासात कसा झाला तुम्हाला माहिती आहे का? यहुद्यांचा एक जुडस मॅकेबस नावाचा एक यहुदी होता. तो परमेश्वराची भक्ती करणारा होता. तो अगदी कट्टर पूर्ण समर्पित होता. आणि त्याने यहुद्यांना घेऊन बंड केला. त्यालाही मारून टाकण्यात आलं. त्याचाही वध झाला. आणि त्याने आणि त्याच्याबरोबरच्या काही यहुद्यांनी अँटिओकस एपिफनेस याचा राज्याचा अंत केला. आणि अशा रीतीने अँटिओकस एपिफनेस नावाच्या ह्या राजाचा, या लहान सिंगाचा अंत झाला, शेवट झालेला आहे. आता याच्यावरून आपल्याला काय समजतं? या दोन व्यक्तींवरून. पहिली व्यक्ती ठळक सिंग म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट, ग्रीसचा सम्राट. की हा अलेक्झांडर येणाऱ्या ख्रिस्त विरोधाचं सामर्थ्य दर्शवतो. आणि हा अँटिओकस एपिफनेस जो क्रूर दुष्ट राजा, ते लहान सिंग जे होऊन गेला, तो येणाऱ्या ख्रिस्त विरोधाची क्रूरता दर्शवतो. की हा ख्रिस्त विरोधी किती क्रूर असेल हे आपल्याला अँटिओकस एपिफनेस नावाच्या राजाच्या कारकिर्दीवरून दिसून येतं. आणि ख्रिस्त विरोधाचं सामर्थ्य किती असेल, तो किती बलाढ्य असेल हे अलेक्झांडरवरून दिसून येतं. आणि ख्रिस्त विरोधाची वैशिष्ट्य आणखी काय काय आहेत हे आपल्याला 23व्या वचनापासून तर 27व्या वचनापर्यंत वाचायला मिळतं. तो कोण असेल, कोणत्या देशातून असेल हे शास्त्रात सांगितलेलं नाही. परंतु तो कसा असेल आणि काय करेल, कशावरून जग त्याला ओळखू शकेल याचे काही वैशिष्ट्य शास्त्रात सांगितलेले आहेत. दानिएलाचं पुस्तक 8वा अध्याय आणि 23वा वचन बघा. दानिएल 8 आणि वचन 23. त्याची सत्ता बलवत्तर होईल, तथापि ती अशी त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने होणार नाही. वचन 23 दानिएल 8 आणि 23 मध्ये लिहिले की त्या राज्यांचा शेवट जवळ येऊन पातक्यांचा पापाचा घडा भरला, म्हणजे उग्र स्वरूपी. बघा त्याचं वर्णन ख्रिस्त विरोधाचं. पहिलं वैशिष्ट्य हे की तो उग्र स्वरूपी असेल. त्याचा चेहरा तो दिसायला उग्र भयानक असा असेल. दुसरं वैशिष्ट्य 23व्या वचनात सांगितलेलं आहे. वचन 23. त्या राज्यांचा शेवट जवळ येऊन पातक्यांचा पापाचा घडा भरला, म्हणजे बघा पातक्यांचा पापांचा घडा भरल्यानंतर. आणि इतिहासात पवित्र शास्त्रात आपण वाचतो की ज्या वेळेस एखाद्या देशाचा पापाचा घडा भरतो त्यावेळेस त्या देशाचा नाश झालेला आहे. आणि तो नाश देव दुसऱ्या देशाच्या राष्ट्राच्या द्वारे करत असतो. हे आपल्याला वारंवार इतिहासात पवित्र शास्त्रात वाचायला मिळतं. म्हणून दुसरं वैशिष्ट्य ख्रिस्त विरोधाचं हे की वाईट करण्यासाठी त्याची नेमणूक होईल. 23व्या वचनात पातक्यांचा पापाचा घडा भरल्यानंतर, म्हणजे ज्यावेळेस वाईट याचा उच्चांक गाठला जाईल, दुष्टतेचा, क्रूरतेचा, त्यावेळेस तो सत्तेवर येईल. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला 23व्या वचनात आणखी पाहायला मिळतं. ते असं की तो उग्र स्वरूपी कूट प्रश्न समजणारा असा राजा असेल. कूट प्रश्न समजणारा म्हणजे गूढ गोष्टी, गूढ विद्या, म्हणजेच जादूटोणा, मंत्रतंत्र, म्हणजेच त्याच्याजवळ दैवी सैतानिक शक्ती असेल. केवळ मानवी बुद्धी, ज्ञान, शिक्षण तर असेलच. आता लक्षात घ्या की हा एक राज्यकर्ता आहे. हा एक महासत्ता म्हणून, महासम्राट म्हणून
उदयास येणार आहे. म्हणून त्याच्याजवळ शिक्षण, राजकारणाचा अनुभव तर असेल, पण त्याच्याजवळ दैवी शक्ती पण असेल. कूट प्रश्न ओळखणारा, म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम, वेगवेगळ्या समस्या तो सॉल्व करू शकेल दैवी शक्तीने, त्याच्या दैवी बुद्धीने, ज्ञानाने. त्याचं नेतृत्व हे वैभवी असेल. चौथं वैशिष्ट्य आपल्याला त्याच वचनात पाहायला मिळतं. ते असं की त्याच्याजवळ दैवी शक्ती किंवा सैतानाची शक्ती असेल. जे प्रॉब्लेम तो सॉल्व करील, जे सल्लामसलत तो देशांची, राष्ट्रांची करील, ते सैतानाच्या दुरात्म्यांच्या साह्याने तो करील. प्रगटीकरण 13 आणि वचन 2 मध्ये सांगितलेलं आहे की सैतान त्याचा पूर्णपणे ताबा घेईल आणि सैतान त्याला त्याचं सामर्थ्य, ज्ञान आणि बुद्धीही देईल. तर हे चौथं वैशिष्ट्य हे की त्याला दैवी सैतानी सामर्थ्य असेल. पाचवं वैशिष्ट्य ख्रिस्तविरोधाचं हे असेल. वचन 24 मध्ये, दानियल 8 आणि 24, त्याची सत्ता बलवत्तर होईल, तथापि ती अशी त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने होणार नाही. तो विलक्षण नाश करील, तो विध्वंसक नाश करणारा असा होईल. आणि अद्भुत रीतीने, सल्लामसलतीने, गोड बोलून, नकळत तो अचानक नाश करणारा असा सम्राट, असा ख्रिस्तविरोधी होईल. म्हणून पाचवं वैशिष्ट्य की त्याचा कार्यभार, त्याची सत्ता ही अतिशय घातक, अतिशय डेंजरस, विनाशक अशी असेल. 25व्या वचनात त्याचं 6वं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. वचन 25, तो आपल्या काव्याने किंवा धूर्तपणाने आपल्या हातची कारस्थाने सिद्धीस नेईल. म्हणजे त्याच्या व्यवहारात फसवणूक असेल. जे व्यवहार, जे काही सल्लामसलत तो करील देशांची, राष्ट्रांच्या प्रमुखांची, त्याच्यामध्ये फसवणूक असेल. 2 थेसलोनिके 2:4 मध्ये देखील पाऊलाने हेच सांगितलेलं आहे. तर 6वं वैशिष्ट्य हे की त्याच्या व्यवहारात फसवणूक असेल. तो कळू देणार नाही, परंतु त्याचे सल्ले मसलत हे फसवणुकीचे असतील. कारण अशाच रीतीने तो जगाची सत्ता काबीज करील. अशाच रीतीने फसवून जगाचे कार्यकर्ते, देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान जगाची सत्ता, त्यांच्या देशाची सत्ता त्याच्या स्वाधीन करेल. त्याच्या बोलण्याने तो ते काबीज करेल. वचन 25, या 25व्या वचनात 7वं वैशिष्ट्य आपल्याला ख्रिस्तविरोधाचं पाहायला मिळतं. आणि ते असं, वचन 25 आपण वाचूया. तो आपल्या काव्याने आपल्या हातची कारस्थाने सिद्धीस नेईल. तो उन्मत्त होऊन निर्भय असलेल्या पुष्कळ लोकांचा नाश करील. तो राजेश्वराबरोबर विरोध करील आणि त्याच्यावर कोणाचा हात न पडता त्याचा नाश होईल. असं लिहिले की तो राजेश्वर म्हणजे परात्पर देव, याला सुद्धा तो विरोध करेल. म्हणजे तो स्वतःला देव समजेल, तो स्वतःला देव मानेल. हे 7वं वैशिष्ट्य. आणि 8वं वैशिष्ट्य, त्याचा अंत, त्याचा नाश कसा होईल. 25व्या वचनाच्या शेवटी असं लिहिलेलं आहे, तथापि त्याच्यावर कोणाचा हात न पडता तो नाश पावेल. त्याच्यावर कोणाचा हात न पडता त्याचा अंत होईल. म्हणजे काय, ह्या ख्रिस्तविरोधाचा अंत, तो जगावर सत्ता चालवत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाने, दैवी शक्तीने, देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या शक्तीने त्याचा अंत होईल. आणि आपल्याला माहीत आहे, शास्त्रात सांगितलेलं आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या देवदूताबरोबर येईल, तो त्याचा नाश करेल. आणखी एक वैशिष्ट्य 25व्या वचनात सांगितलेलं आहे की शांतीने, वचन 25 जर आपण वाचलं तर असं लिहिलेलं आहे
की तो उन्मत्त होऊन निर्भय असलेल्या पुष्कळ लोकांचा नाश करेल. म्हणजे शांतीने तो अचानकपणे निर्भय असलेल्या लोकांचा नाश करेल. तर अशा रीतीने ख्रिस्त विरोधी कसा असेल, त्याची सत्ता, त्याची कारकीर्द, त्याचा कारभार कसा असेल हे शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि अलेक्झांडर आणि अँटिओकस एपिफनीस हे जे दोन सम्राट होऊन गेले, त्यांच्यामध्ये आपल्याला त्या ख्रिस्त विरोधाची झलक, त्याचं चित्र, त्याची सावली आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणाल हे सर्व इतिहासात आहे, लिहिलेलं आहे. जे लिहिलं त्याप्रमाणे घडलं. अलेक्झांडरबद्दल, अँटिओकसबद्दल, ते ठळक शिंग, ते लहान शिंग. आणि जर त्यांच्याबद्दल लिहिलेलं घडलं तर ख्रिस्त विरोधाबद्दल जे लिहिलेलं आहे, बाकीच्या ज्या भविष्यवाण्या शास्त्रात आहे सांगितल्या ते घडतील, त्या देखील घडणार हे निश्चित, त्याच्याबद्दल काही शंका नाही. आता याच्यावरून आपण ह्या गोष्टींना, ह्या भविष्यवाण्यांना आपला प्रतिसाद कसा दिला पाहिजे. दानिएलाचा प्रतिसाद कसा होता बघा. वचन 26, तो म्हणतो की हा जो अहोरात्राचा दृष्टांत सांगितला तो खरा आहे. हा दृष्टांत गुप्त ठेव, कारण तो दीर्घकाळास लागू आहे. दानिएलाला देवदूतांच्या द्वारे सांगण्यात आलं की हा जो दृष्टांत तो पाहिला, हा नीट जपून ठेव, तो येणाऱ्या पुढच्या पिढीला तो कळव. आणि मग 27व्या वचनात काय लिहिले बघा. तो म्हणतो की तेव्हा मज दानिएलाला मूर्छा आली. हे सर्व पाहून ऐकून देवाने जे त्याला घडणार आहे ते दाखवलं. हे सर्व पाहून तो म्हणतो मला मूर्छा आली, मी मूर्छित होऊन पडलो व मी काही दिवस आजारी पडलो. काही दिवस, विचार करा याचा प्रभाव, या दृष्टांताचा प्रभाव दानिएलावर कसा झाला. तो मूर्छित होऊन पडला, काही दिवस तो आजारी होता. तो ह्या विचारामध्ये, ह्या दृष्टांतांमध्ये मग्न होता. आणि मग तो म्हणतो की त्यानंतर मी उठून राजाचे कामकाज करू लागलो. हा दृष्टांत पाहून मी विस्मित झालो, पण तो कोणाला कळला नाही. तो अतिशय भयभीत झाला, भारावून गेला, भांबावून गेला. तो स्तब्ध झाला. ह्या दृष्टांतामुळे त्याच्यावर मानसिक परिणाम झाला, शारीरिक परिणाम झाला आणि आध्यात्मिक परिणाम देखील झालेला आहे. आज ह्या गोष्टी ऐकल्यानंतर, आज हे सर्व त्याच्या वचनातून ऐकल्यानंतर तुमचा प्रसिद्ध तुमच्यावर काय परिणाम झालेला आहे. दानिएलाला तो म्हणतो की मी मूर्छित झालो, मी बरेच दिवस आजारी पडलो, विस्मित झालो. दानिएलाला आता हे ज्यावेळेस हे दृष्टांत झाले त्यावेळेस त्याचं वय जवळजवळ 80च्या पुढे आहे. त्याला माहिती आहे की हे पाहायला तो जिवंत राहणार नाही. परंतु त्याच्या इस्रायल लोकांचं, इस्रायल राष्ट्राचं काय होईल ह्याची चिंता, ह्याच्या काळजीने तो विस्मित झालेला आहे. त्याला त्याच्या लोकांची काळजी वाटू लागली की त्यांचं काय होईल. आणि या काळजीने तो आजारी पडला. आज तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घराण्यामध्ये किती जण असे आहेत की जे देवापासून दूर आहेत, जे नाशाकडे चाललेले आहेत. जगात देवाने त्याच्या वचनात सांगितल्याप्रमाणे घटना घडत आहेत आणि घडणार आहेत. जग अंताकडे चाललेलं आहे असं शास्त्र सांगतं. परंतु त्याच्याचबरोबर हे लोक आपल्या घराण्यातले, आपल्या कुटुंबातले, आपल्या ओळखीचे हे नाशाकडे चाललेले आहेत. त्यांच्याबद्दल तुम्हाला काही वाटतं का? काही चिंता आहे का? दानिएलाला त्याच्या लोकांची चिंता होती आणि या चिंतेमुळे तो आजारी पडला. या रीतीने त्याने प्रतिसाद दिला. त्याला सांगण्यात आलं की हा दृष्टांत जपून ठेव, तो पुढच्या पिढीला विदित कर. तो
तुमचा प्रतिसाद कसा असेल? हे जे कळलेलं आहे ते तुमच्या पुढच्या पिढीला, मुलाबाळांना तुम्ही सांगणार आहात का? ज्यांना माहीत नाही, जे नाशाकडे चाल, त्यांना तुम्ही येशू ख्रिस्ताची सुवार्ता, हे देवाचं वचन, जे घडत आहे, घडणार आहे, हे सांगणार आहात का? कशा रीतीने तुम्ही जे ऐकलं, जे तुम्हाला कळलं, त्याला प्रतिसाद देणार आहात? जरा विचार करा. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.